चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लक्षामध्ये तुमचा स्वागत आहे. आणि आज आहे मंगळवार. आज आहे आमच्याकडे जेवणाला पावट्याची भाजी. आता ही पावटे आहे ना, मी काल भिजत घातलेले होते सकाळी, आणि मग ते रात्री आहे ना मी छोट्याशा रुमालमध्ये बांधून ठेवले. आता मी ते ओपन करते, तुम्हाला दाखवते. बघा, पावटे आहे ना मोड आलेले ना बेस्ट असतात, आणि मी मोड आल्याशिवाय मी भाजी बनवतच नाही पावट्यांची. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, अशी बांधून ठेवलेले मी. आता त्यांना ओपन करून घेते. पावटे ना मी सोलून घेणार आहे. एका ताईने कमेंट केलेली होती, त्या ताईंचं नाव नाही मला, एकाला राहतात. खूप छान कमेंट करतात ते. आणि त्या दिवशीच्या एका कमेंटमध्ये असं केलेलं, नेत्रा माझी भरपूर काळजी करते, प्रेम करते. पण तुम्हाला खरं सांगू, नेत्रा खरंच माझी भरपूर काळजी करते, करते करते करते, प्रेम सुद्धा करते. आणि बघा ही चक्कत खरंच नेत्रा तेव्हा तुला प्रेम करायला लागली. करते बापू, तू पण करते मला प्रेम. नाही बोलते. करते माझ्या दोन्ही पोरी मला खूप 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 प्रेम करतात, खूप माझी काळजी करतात. तिथे मला चुकतं तिथे मला सांगतात, तिथे मला त्यांना वाटतं की ही मम्मी आता अशी करते, तर ते मला समजवतात. तर हार घरामध्ये ना एक तरी मुलगी पाहिजे. मी नशीबवान आहे, मला 2 मुली आहेत. आणि आता बघा पावटे सोलतात. त्यांची इच्छा नाही आहे पावटे सोलायची. पावटे सोलायची यांची इच्छा नाही, पण मी जबरदस्ती त्यांना सांगते पावटे सोला करून. कारण जेवण करायचं आहे मला, त्यामुळे म्हणजे पावटे सोलून द्या. कारण पावटे सोलायला खूप टाईम लागतो. दोघींना बसवले नाही तर काय टीव्हीच बघत बसणार त्या. हेच बघत होते टीव्ही, मी नाही. तू बघत होती. झालं चालू. नुसता कारण पाहिजे. ही आणि ती आणि ती आणि मी, आहे ना? अरे 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 अरे, एवढे होते, भरलेला होता वाडगा, एवढे झाले सोले. त्याच्यातले 70% तर मीनीच सोलले आहे, आणि 100% मीनी. बाकीचे टक्के तुम्ही किती सोडले? मी 200%. अरे बाबरे, किती आहे? किती टक्के पूर्ण बाहेर एवढे सोडले. पण भाजी लई छान लागते, मला आवडते पावट्याची भाजी. एवढी आहे. आता ह्या दोघी सोडते, मी आता उठते, मला काम आहे. आता आले किचन मध्ये, आणि बघा ही सकाळची नाश्त्याची भांडी आहे, ती मला आता उरकून घ्यायची आहे. आणि इथे असं एवढा भांडीचा खटारा असणार तर जेवण करायची जरा सुद्धा इच्छा होत नाही माझी, म्हणून मी आधी फटाफट ही भांडी घासून घेते. जेवण करायलाच गेली, आणि भांडी घासून झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं, अरे देवा टॅमॅटोच नाही आहे. मग नेत्राला सांगितलं टॅमॅटो मागव करून, कारण आता वाजले 2 का 2:30 वाजले. आता भाजी मार्केट पण आमच्या इकडचा बंद झाला असेल, त्यामुळे तिला मी बोली मागव करून. आता ती मागवलं आहे आणि ती आता आणते. मी तिला सांगितलं टॅमॅटो आणि अद्रक मागव. आता खरंच खूप छान झाले. जरा काय फोन केला आणि ऑर्डर दिली तर घरपोच सर्व येतात. आमच्या इथे खालीच येतात. आता या दोघ्या आल्या बघ, मॅडमचे थैली घेऊन गेलेले, इथेच गेल्या, खालीच गेल्या आणायला. माझ्यासाठी थांबत नाही. मला ओरडते, दीदी थांब, मी जाते. दोघींचे नाड्या बाहेर. फॅशन आहे ती, फॅशन नाडी बाहेर. मी मागवलेलं, मी बोललेली तुला मला पाहिजे तेच मागव.
तुला पाहिजे ते मागव. हे तुझा अद्रक. टॅमॅटो माझे संपलेले होते. कसे किती ग 1 किलो? 50 रुपये, 50-60 रुपये. 50-60 रुपये. एकच सांग नीट भाव. 59 दोन. ठीक आहे बरे. आता एमर्जन्सी साठी बरे. खालती उतरता येत नाही ना तुला. बिस्किट. आणि हा फायनली बिस्किट. एवढं हिने मागवलंय. आणि काय मागवलंय? बस. अद्रक आलाय. आणि आता जेवण करायला घेऊ. मम्मीचे पैसे फुकट गेले गाईज. अद्रक इज नॉट गुड. मम्मी का चेहरा इज ऑल्सो नॉट गुड. काही चांगलं नाही. टॅमॅटो पण 6 टॅमॅटो खराब आहे. परत अद्रक पण नाही मला आवडला. यार माझ्या चुकीमुळे पैसे माझे वाया गेले. हैशटॅग आलस का नतीजा. आलस का नतीजा. बेटी को छलने का नतीजा. स्वाहा. मम्मी अभी बुढ़ी हो गई है. बुढ़ी. मम्मी को स्ट्रेटनिंग बिटनिंग घूमने जाने के वक्त बुढ़ी नहीं होती. मम्मी जवान हो जाती है अचानक. अभी हो ये उम्र में ये करना गरजे का है. ये करने का गरजेचं ते ये करने का गरजेचं नाही आहे. खालती कोलीवाड्याची गरमी सहन होत नाही. आणि जायचं गुजरातला. जेवण घेतलंय करायला. मेन गोष्ट इथे भात झालंय माझं. इथे मी कुकरला डायरेक्ट फोडणीला देते डाळ. आणि आता मला करायची पावट्याची भाजी. तर चला आता पावट्याची भाजी करण्यासाठी मी काय काय घेतलं ते तुम्हाला दाखवते. भाजीसाठी मी पावटे तर सोडून घेतले आणि त्याच्यात मी 1 बटाटा टाकलाय. कारण मला पावट्याच्या भाजीमध्ये बटाटा लागतो, त्यामुळे बटाटा टाकलाय. इथे मी 1 कांदा घेतलाय बारीक चिरून. 2 टॅमॅटो घेतले. छोटे होते ना टॅमॅटो म्हणून 2 घेतले बारीक चिरून. कढीपत्ता लागणार आहे. अद्रक लसूण लागणार आहे. आपल्याला लागणार आहे राई, जिरा, मालवणी मसाला, धनिया पावडर आणि हळद. बस हे एवढेच मसाले टाकायचे. आणि मी टाकणार आहे मॅगी मसाला. थोडासा टाकणार आहे, छान लागतो. तर चला आता इथे मी गरम पाणी केलं आहे. कारण मी भाजीमध्ये ना फोडणी दिल्यानंतर गरम पाणी टाकते. तर हा गरम पाणी केला तिथे कढई ठेवायची. तर चला आता संध्याकाळचे वाजले 8:45 आणि माझे मिस्टर लवकर आले आणि आम्हाला घेऊन आले खाऊ. ते आता दाखवते तुम्हाला काय आणलं ते. केक आणलाय केक. मला आज केक खायचं मन करत होता. त्यांना म्हणजे केक घेऊन या, पण माझ्या आवडीचा केकच नाही भेटला. आता बघूया. हा नेत्राच्या आवडीचा केक आहे. पण हा बघा केक हा नेत्राच्या आवडीचा आहे. हा मम्मी तुला बरोबर कुठे आहे माझ्या मी आता तिला चला केक खायचं मन करत होता. बघूया हा कुठला फ्लेवर आहे हो. हा फार छान येते. मला तर तो बुरशी म्हणजे कुठला कॅरमेल काली मिरी कस्टर्ड. काली मिरी कस्टर्ड. केक खाऊन झालाय. मेन गोष्ट माझाच केक खाऊन झालाय. 2च पीस आणलेले होते. थोडंसं गोड केक सगळं खायचं मन करत होता म्हणून मिस्टरांना सांगितलं घेऊन या करून. त्याच्यातला माझा केक तर चॉकलेटवाला केक आहे. तो तर नव्हता, पण हा पण चालला मला. बरा आहे, मस्त आहे. थोडंसं खाल्ला. गावरट कशी खाते
आणि ही बाबू. बाबू कसा आहे केक हा? चांगला आहे ना? मिस्टर घेऊन आले हे बिस्किट. पहिल्यांदा आणले हे बिस्किट, माहीत नाही मला कशी लागणार आहे. हे बघा ही अशी बिस्किट आहे. आणि हे बटर आणले चाय बरं खायला. तर चला स्वयंपाक तर काय बनवायचं नाही, कारण मी दुपारी पावट्याची भाजी डाळ बनवलेलं, फक्त आता भात बनवायचा आहे. आणि आजचा ब्लॉग आता इथेच एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटते. बाय.